काल आपल्या सुखसागरनगर भागामध्ये एक गुरुपौर्णिमेचा एका शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजित कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका वर्षा साठे यांना निमंत्रित केलं होतं. अक्षरशः दुर्दैवी अशी घटना तिथे घडली. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं द्यायला पाहिजे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे हात लोकप्रतिनिधी म्हणजे राजकीय व्यक्तीच्या पायाची पूजा करून घेण्यात आली. शाळा ही शिक्षण आणि संस्कार संविधानिक मूल्य रुजवण्याचे ठिकाण असून कोणत्याही राजकीय नगरसेविकेचे पाय धुण्याचे ठिकाण नाही. लक्षात घ्या. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके, पेन आणि संविधान देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम केलं, त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कृती करून घेणे म्हणजे स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांचे गळा घोटण्यासारखं आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करत आहोत आणि दोषींवर कारवाई देखील झाली पाहिजे. तसेच या कार्यक्रमाशी संबंधित लोकप्रतिनिधींनी जनतेची व लहान विद्यार्थ्यांची चिमुकल्यांची माफी मागितली पाहिजे. मला आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो माफी मागणार नाही. या घटनेमुळे भागातील संविधान मानणाऱ्या लोकांच्या भावना अत्यंत दुखवलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी आज दुपारी शिक्षण मंडळाला भेट देणार आहे आणि संबंधित लोकांवरती कारवाई करा अशा पद्धतीचं निवेदन देणार आहे. वेळ पडली तर तीव्र आंदोलन देखील करण्यात आहे. तुम्ही आमची येणारी पिढी खराब करू नका, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.